साहेब आज हॅलो हो सर आहे सर बाईट हो हो हॅलो बोला हे चला हे फ्लॅश टाकलं बघते हो बात हा बोला हे बाईट करते लगेच पाठव बंद कर आत्तापर्यंत निर्णय या ठिकाणी राखीव ठेवला होता. 3 वाजता निर्णय येणं अपेक्षित असताना आता या ठिकाणी 8ला 5 मिनिटं कम असताना या ठिकाणी निर्णय दिलेला आहे. काँग्रेसचा अर्ज या ठिकाणी बाद ठरवलेला आहे. आदित्य फतेपूर यांचा व वाघमोडे यांचा अर्ज बाद ठरवलेला आहे. पण आम्ही जे भाजपच्या उमेदवारावर हरकत घेतली होती राजेंद्र राऊत यांनी अर्जामध्ये श्री राजेंद्र विठ्ठल राऊत अशा प्रकारचा उल्लेख केला होता. ज्यावेळेला या देशाचा राष्ट्रपती देखील अर्ज भरतो, या देशाचा पंतप्रधान अर्ज भरतो, त्यावेळेला नरेंद्र दामोदर मोदी अशा प्रकारचा उल्लेख केला जातो. पण या ठिकाणी श्री राजेंद्र विठ्ठल राऊत हा जास्तीचा उल्लेख केल्यामुळं अर्ज बाद व्हावा अशा प्रकारची आम्ही हरकत घेतली होती. दुसरी गोष्ट, निवडणूक लागण्याच्या पूर्वी 10 वर्ष कुठल्याही शासकीय निवासाचा लाभ घेतला नाही अशा प्रकारे अपडेटमध्ये श्री राजेंद्र राऊत यांनी उल्लेख केला होता. पण ते 2019 ते 2024 विधानसभेचे सदस्य होते, आमदार होते, त्यांना आमदार निवास होतं. तरी देखील त्यांनी त्यामध्ये आमदार निवासचा वापर केला नाही अशा प्रकारे त्यांनी त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. तिसरी गोष्ट, त्यांच्या वयाच्या बाबत देखील तफावत आहे. अशा प्रकारच्या 3 हरकती असताना देखील या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी भाजपचे उमेदवार राजेंद्र विठ्ठल राऊत यांच्या बाजूने निर्णय दिलेला आमची हरकत फेटाळलेली आहे. आम्ही आता या ठिकाणी कोर्टामध्ये दाद मागणार आहे आणि कोर्टामध्ये उमेदवारी अर्ज बाद झाला पाहिजे अशा प्रकारची आम्ही हरकत घेणार. पारसकर साहेब, हे उशिरापर्यंत निकाल कशाला राखीव निकाल जाहीर का करण्यात आला, याच्यामागे कारण काय असू शकतं? 5च्या आत जर निर्णय दिला असता, ज्या पद्धतीनं ठरले त्या पद्धतीनं 3 वाजता निर्णय दिला असता तर आम्हाला हायकोर्टामध्ये जायला संधी उपलब्ध झाली असती. पण या ठिकाणी आता निर्णयच 8 वाजता दिल्यामुळं आता कोर्टामध्ये जायचं असेल तर आम्हाला उद्या जावं लागेल. त्यामुळे 1 दिवस आमचा या ठिकाणी वाया गेलेला आहे असं आम्हाला याबद्दल वाटतं. ओके ओके.